आज आपल्या किचनमध्ये घरच्याच वस्तूंमध्ये आणि सोप्या पद्धतीने झटपट अशी आलू मटारची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांदे आपल्याला चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। कांदे परतत असताना त्यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि ती सुद्धा कांद्याबरोबर त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत चांगली परतून घेऊया। साधारण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले कांदे चांगले परतून झाले आहेत। आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद। आता हे सर्व मसाले आपल्याला तेलाबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले परतत असताना ते थोडे कोरडे असे वाटले तर त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया आणि साधारण 2 मिनिटं मसाले चांगले शिजवून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। तर इथे मी 2 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले होते। त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। आता आपल्याला झाकण लावून ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे। आता आपण ह्यामध्ये 1 बटाटा बारीक कट करून घालायचा आहे। आता बटाटा 5 मिनिटं आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। इथे मी फ्रोझन मटार वापरते त्यामुळे मी मटार बटाट्याबरोबर शिजवले नाहीत। रेग्युलर मटार तुम्ही मटार आणि बटाटा दोन्ही एकदम घालायचा आहे। तर तुम्ही 5 मिनिटांनी पाहू शकता आपला बटाटा चांगला शिजला आहे। आता त्यामध्ये मी मटार घालून घेतले आहेत। मटार घालून आपल्याला हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मटार आणि बटाटा पुन्हा 5-1 मिनिटं ग्रेव्ही मध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे। पाच मिनिटं झाकण लावून ग्रेव्ही मध्ये मटार शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे। आता वरून त्याला कसुरी मेथी घालूया, थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता किती फटाफट आपली आलू मटारची भाजी तयार झाली आहे। आता गरमागरम सर्व करूया। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।